आणि आता एक खास बातमी. मुंबईतल्या नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाच्या मालकीची इमारत आता राज्य शासनाकडून होत असलेली खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आणि त्यामुळं मंत्रालयातल्या विविध विभागांचा कारभार नजीकच्या काळात याच एअर इंडियाच्या इमारतीतून हाकण्यात येईल. दरम्यान राज्य शासनाच्या अर्थ विभागानं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई शहर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे 1601 कोटी रुपयांचा निधी वर्गही केलाय. हा निधी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं खरेदी खत तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा मसुदा तयार करून तो विधी आणि न्याय विभागाकडे पाठवलाय. विधी आणि न्याय विभागाकडून मान्यता मिळताच खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आणि याच संदर्भात पाहूयात आमच्या प्रतिनिधीचा रिपोर्ट. मंत्रालयाजवळ असणारी एअर इंडियाची जी बिल्डिंग आहे ती आता खरेदी करण्याची जी प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. राज्य सरकार ही इमारत खरेदी करते आहे. एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी टाटा समूहानं घेतल्यानंतर राज्य सरकारने मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारी ही टोलेजंग इमारत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी प्रक्रियेला देखील सुरुवात केली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ही प्रक्रिया सोपवण्यात आली होती. खात्याच्या मुंबई इलाका शहर विभागानं खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कायदा सल्लागाराची नेमणूक देखील केली. या सल्लागारामार्फत खरेदीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची विभाग देखील तयार करण्यात आला आणि या कागदपत्रांना मान्यता मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग एअर इंडियाच्या दुय्यम मालमत्ता आणि कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या AIAHL या कंपनीशी व्यवहार करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचं देखील आपल्याला दिसलं. खरं तर काही वर्षांपूर्वी मंत्रालयाला आग लागली होती आणि ती आग लागल्यानंतर मंत्रालयामधले अनेक महत्त्वाचे जे विभाग आहेत ते विभाग इतरत्र वळवण्यात आले होते आणि यासाठी तब्बल 200 कोटी रुपये वार्षिक खर्च देखील येत होता. हा खर्च कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी राज्य सरकारनं ही इमारत खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची जी प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच ही इमारत राज्य सरकारच्या ताब्यात येताना आपल्याला दिसणार आहे. निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.